नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मनाच्या कथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. म्हातारपणी सुखात राहण्यासाठी 15 नियम. म्हातारपणापर्यंत सुखी आणि समाधानी आनंदी राहायचे असेल किंवा म्हातारपणी देखील कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होऊ देऊ नये असे वाटत असेल तर या 15 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यामुळे तुमचं म्हातारपण नक्कीच सुखात जाईल. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या आयुष्यात आत्तापासून उतरवण्याचा प्रयत्न करा. यामुळे म्हातारपण असह्य होणार नाही. एक आहे, आरोग्य चांगले ठेवा. आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का असतो तो म्हणजे आपलं आरोग्य. आरोग्य खराब होणे किंवा एखादी असह्य व्याधी शरीराला जडणे. जेव्हा एखादा आजार होतो त्यावेळेस आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई देखील त्यामध्ये लावून आपण सुखी राहू शकत नाही. म्हणून आत्तापासून आरोग्याची काळजी घ्यायला शिका, जेणेकरून शेवटच्या श्वासापर्यंत आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. कारण आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे. जेव्हा आपले शरीर किंवा मन थकत नाही, आपण काम करतो, तोपर्यंत आपण सगळ्यांना चांगले वाटतो. मग ते मुलं असू दे किंवा सून. जेव्हा आपले शरीर थकते, आपल्या शरीरात काम करण्याची ताकद राहत नाही, त्यावेळेस मात्र कोणीही आपल्याला आयतं खाऊ घालायला तयार नसतं. म्हणूनच स्वतःच्या हाताने आपण खाऊ करू शकू इतकी आरोग्याची काळजी तर घेतलीच पाहिजे. त्यामुळे तुमचं म्हातारपण तुम्हाला असह्य वाटणार नाही. दुसरं आहे, तरुण वयामध्येच आपल्या म्हातारपणासाठीच काहीतरी आर्थिक नियोजन करून ठेवावे. म्हणजे थोडेफार सेव्हिंग किंवा गुंतवणूक करून ठेवावी. कारण म्हातारपणात आपण बाहेर कुठेही काम करायला जाऊ शकत नाही. अशा वेळेस आपली जमापुंजी आपल्यासाठी कामाला येते. तिसरं आहे, दुसऱ्याकडून अपेक्षा करणे सोडून द्या. आत्तापासूनच तुमच्या मनाला दुसऱ्यांकडून अपेक्षा करण्याची सवय नसेल तर म्हातारपणी देखील तुम्ही तुमचं आयुष्य स्वतःच्या स्वावलंबावर जगू शकता. मुलं असूनही कोणीच कोणाचं नसतं. जोपर्यंत आपल्याकडे त्यांचं काम आहे तोपर्यंत ते आपल्याशी चांगलं वागतात. जेव्हा आपले हातपाय थकले त्यावेळेस मात्र कुणीही करायला येत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून अपेक्षा मुळातच करू नका. त्यांना त्यांचं आयुष्य सुखात जगू द्या आणि तुम्हीही तुमचं आयुष्य सुखात जगा. चौथं आहे, सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावे करू नका. आज आपली मुलं कितीही चांगली दिसली तरी देखील डोक्यावर 4 तांदूळ पडल्यानंतर त्यांची मनं बदलू शकतात. म्हणूनच आत्तापासूनच सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर डोळे झाकून आंधळेपणाने करू नका. सर्व प्रॉपर्टी तुमच्याच नावे राहू द्या किंवा काहीतरी भाग तुमच्यासाठी देखील शिल्लक ठेवा, जेणेकरून तुम्हाला म्हातारपणात त्यांच्यापुढे हात पसरून भीक मागावी लागणार नाही. पाचवं आहे, मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. आजकाल बऱ्याच जणांना सवय असते आपले सून किंवा मुलावर लक्ष ठेवण्याची. काय करतात, कुठे जातात, यामुळे मुलांच्या नजरेतून आपण उतरून जातो आणि त्यांना वाटते की हे नेहमी आपल्या आयुष्यात झाकून पाहतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. तुमचे विचार बदला. बदलत्या जगासोबत स्वतःला बदला. तुमचे जुने विचार सोडून द्या. यामुळे मुलांना तुमची देखील गोडी वाटेल. कारण माणूस मारताना काही सोबत घेऊन जात नाही. फक्त तुमचे नाव आणि तुम्ही केलेली चांगली वागणूक हेच आयुष्यभरासाठी लक्षात राहते. 6वं आहे, हसतमुख आणि आनंदी राहा. प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी तक्रार करू नका. माझ्या मुलाने हेच केले नाही, सुनेने हेच केले नाही, अशी तक्रार करणे सोडून द्या. काही गोष्टी सोडून द्यायला शिका आणि आयुष्यात पुढे चालत राहा. यामुळे तुम्ही म्हातारपणी देखील आनंदी राहाल. 7वं आहे, दुसऱ्याच्या दबावाखाली जगण्यापेक्षा म्हातारपणी देखील तुम्ही मुलांपासून वेगळे राहा. यामुळे तुमचं आयुष्य तुम्हाला तुमच्या मनाने जगता येईल. जे करायचं असेल ते त्यासाठी दुसऱ्यांसाठी परवानगी द्यावी लागणार नाही. बरेच लोक मुलांमध्ये राहतात. यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यापुढे हात पसरून भीक मागावी लागते किंवा त्यांच्या धाकात राहावे लागते. त्यांच्यापेक्षा जोपर्यंत त्यांच्याकडून होत असेल तर वेगळे राहून तुमचं आयुष्य आनंदाने जगा. 8, 4 प्रेमाची माणसं जोडून ठेवा. आयुष्यात आपण कितीही म्हटले की आपल्याला दुसऱ्याची गरज पडणार नाही, परंतु काही वेळा दगडाची देखील गाठ पडते. म्हणून 2-4 माणसं जोडून ठेवा. तुमच्या संकटाच्या वेळी किंवा मदतीच्या वेळी ती लोक नक्की धावून आली पाहिजे.
9 आहे आपण समाजात राहतो आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून फक्त पैसा, घर, परिवार एवढंच मर्यादित न ठेवता समाजासाठी देखील काहीतरी करा. समाजाच्या सामाजिक गोष्टीमध्ये स्वतःचा सहभाग घ्या. यामुळे तुम्ही आनंदी राहाल आणि म्हातारपणीपर्यंत तुमची इमेज, तुमचं नाव चांगलं राहील. 10 आहे अनितीने पैसा कमवू नका. अनितीने कमवलेला पैसा अनितीतच जातो. पाप करून तुम्ही जरी पैसा कमावला तर त्या पापाचे भागीदार तुम्ही एकटेच राहणार आणि ती संपत्ती सगळे वाटून खाणार. त्यापेक्षा पापाचे खापर स्वतःच्या डोक्यावर ठेवण्यापेक्षा जेवढा पैसा आपण नीतीने कमवू शकतो तेवढेच कमवा, परंतु पापाचे भागीदार होऊ नका. आता इथेच करावे लागते आणि इथेच भरावे लागते. वेळ आल्यावर कळते की ज्याच्यासाठी आपण केलं ते देखील आपल्या सोबतीला नाही. 11 आहे आपला बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती आपल्याजवळ ठेवा, कोणालाच सांगू नका. 12 आहे आपण वडिलोपार्जित ज्या ठिकाणी राहत होता त्याचं आपल्याला कायमस्वरूपीचं निवासस्थानीच राहा. 13 आहे आपल्या मुलांच्या वचनावर कधीच अवलंबून राहू नका की वृद्धापकाळात आपली ते सेवा करतील, कारण काळ बदलल्यामुळे आणि एका मताची 2 मतं झाल्यामुळे कधीकधी त्यांची इच्छा असतानाही ते काही करू शकत नाही. तुम्ही फक्त तुमच्या मुलांना समजून घ्या. 14 आहे स्वतःची तुलना कोणाशीही करू नका आणि कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवू नका, अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील सुद्धा ठेवू नका. 15 आहे इतरांचे सल्ले जरूर ऐका, पण निर्णय मात्र स्वतःच्याच मनाने घ्या, कारण लोक कधीच चांगला सल्ला देत नाही. एक घराची 2 घरं कशी होतील हेच लोकांचं काम असतं. तुम्हाला काही वेगळे सांगतील आणि तुमच्या मुलांना काही वेगळे सांगतील. वेगळं तुमच्या घरातच फूट पाडण्याचं काम बाहेरचं लोक करतील. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घरातल्यांनी मिळूनच घ्या, बाहेरच्यांना कधीच बोलवू नका. 16 आहे दरवर्षी मनाची करमणूक म्हणून कुठेतरी पर्यटन स्थळावर फिरायला जा. यामुळे निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही याल. मनावरचा ताण, टेन्शन, दुःख कमी होईल आणि आयुष्य आनंद जगा. 17 आहे आपले जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, आनंदी राहा आणि इतरांनाही देखील आनंद वाटा. 18 आहे वयोमानानुसार लहान सहान दुखणे चालूच असते, त्यांच्याकडे फारसे लक्ष देऊ नका. पण याचा अर्थ असा नाही की दुखणे अंगावर काढा. स्वतःची काळजी घ्या, सोबतच आपल्या जोडीदाराची देखील काळजी घ्या, कारण तुम्ही दोघेच म्हातारपणी खऱ्या अर्थाने एकमेकांचा आधार आहात. 19 आहे आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी दुःख सुद्धा नाही. यामुळे आज दुःख असेल तर विचार करू नका, जो दिवस येईल त्याला आनंदाने सामोरे जा. दुःखाचे दिवस देखील बदलतात. दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे चक्र चालूच असते. 20 आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आयुष्य स्वतःसाठी जगायला शिका. आजपर्यंत मुलांसाठी, परिवारासाठी किंवा काही जबाबदाऱ्या असतील तर त्या पार पाडण्याची तुम्ही स्वतःचं आयुष्य घालवलं आहे. स्वतःचे सुखदुःख, आनंद आणि इच्छा बाजूला ठेवून पण आता मात्र स्वतःसाठी जगायला शिका. आजपर्यंत खूप काही केलं, आता सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून द्या आणि तुम्ही मोकळे होऊन जगा. अजूनही जर तुम्ही कुटुंबाची जबाबदारी घेत असाल तर हे मात्र चुकीचं करत आहात, कारण जोपर्यंत प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव होत नाही तोपर्यंत पैशाची किंमत कोणालाच कळत नाही. जेव्हा बाप बाजारात फिरतो त्यावेळेस मुलांना पैसा काय असतो हे कळत नाही, पण जेव्हा ते स्वतः पिशवी घेऊन बाजारात जातात तेव्हा त्यांना पैशाची खरं मूल्य समजतं आणि ते खऱ्या अर्थाने जीवन जगायला, पैसे वाचवायला शिकतात. तुम्हाला जर म्हातारपणी सुखात राहण्याचे हे 20 सिक्रेट आवडले असतील तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.